भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यकारिणीची निवड आज महाराजा हॉल दोडामार्ग येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जठार व माजी आमदार राजनजी तेली यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष म्हणून श्री सुधीर आबा दळवी, तर उपाध्यक्ष म्हणून दोडामार्ग नगरसेवक श्री चेतनजी चव्हाण, श्री शंकर देसाई, लक्ष्मण नाईक व सरचिटणीस म्हणून नाना देसाई, चंद्रकांत करपे यांची निवड झाल्याचे श्री प्रमोद जठार यांनी सांगितले। यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री महेश गवस, श्री यशवंतजी आठलेकर, रंगनाथ गवस आदींसह शेकडोच्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। या निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री प्रमोदजी जठार यांनी भाजपाच्या त्रिसूत्री कार्यक्रम यावेळी सांगितला। यावेळी प्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा जागर सप्ताह 30 जुलै ते 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असून अधिकाधिक युवा लोकांना भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर साधारण जिल्ह्यात 6000 कार्यकर्ते 7 ते 11 ऑगस्ट या काळात रक्षाबंधनानिमित्त घराघरात जाऊन अटल बंधन सप्ताहानिमित्त अनेकांना भाजपासोबत जोडण्याचे काम हाती घेण्यात आल्याचेही यावेळी जठार यांनी सांगितले। तर दोडामार्ग तालुक्यातील MIDC आडाळी येथे एम्सच्या धर्तीवर जनऔषधी रिसर्च सेंटर साधारण 100 एकर क्षेत्रात प्रस्तावित असून याबाबत आपण आयुष मंत्री श्री श्रीपाद नाईक यांच्याशी बोलल्याचे व लवकरच भूमिपूजन करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही श्री प्रमोद जठार म्हणाले। रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त प्रत्येक गावात जाऊन बूथवरती 100 कार्यकर्त्यांना राख्या बांधणं आणि अटलतेची शपथ देणं, पक्षनिष्ठेची शपथ देणं हा कार्यक्रम आम्ही गावागावात जाऊन दोडामार्गमध्ये 57 बूथवरती जवळजवळ 6000 कार्यकर्त्यांपर्यंत आपण हा कार्यक्रम 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या आठवड्याभरात आम्ही करणार आहोत। दुसरा कार्यक्रम आहे युवा जागर सप्ताह 30 जुलै ते 7 ऑगस्ट असा हा कार्यक्रम सिंधुदुर्गामधल्या 200 गावामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे भारतीय जनता युवा मोर्चाचं शाखा त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो। आणि तिसरा आणि जे दोडामार्गला मान वाटेल असं या ठिकाणच्या आडाळी MIDC एम्सच्या धर्तीवरती ऑल इंडिया मेडिकल सायन्स एक अद्ययावत आयुर्वेदिक विज्ञान केंद्र, आयुर्वेदिक रिसर्च सेंटर, आयुर्वेदिक कॉलेज, हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आम्हाला यश आलं आहे। माननीय केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण, विनोदजी तावडे या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे। आडाळीमध्ये लवकरच एक देशातलं एक जे राज्याला नियुक्त झालेलं आहे, राज्याला दिलेलं असं एम्सच्या धर्तीवरचं आडाळीमधलं एक आयुर्वेदिक केंद्र रिसर्च सेंटर। तुम्ही पत्रकार एखाद्या गोष्टीचे मोल ठरवू शकता व त्यानुसार तुमच्या दोडामार्गचा विकास तुमच्या दृष्टीने करूया, असेही पत्रकारांना उद्देशून श्री जठार म्हणाले। DSN न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गवससह सिनियर करस्पॉन्डंट महेश लोंढे, दोडामार्ग।